मित्रांनो, आज आपण वाचन करणार आहोत दुर्गा सप्तशती अध्याय 7. श्री गणेशाय नमः. श्रीदैवे नमः. मेधा ऋषी म्हणे सुरथा, ऐके जगदंबेची कथा. एकाग्र चित्ते नृपनाथा, श्रवण भावे करावे. मार्कंडेय सांगे शिष्यासी, सूत वदला शौनकासी. तेची सांगतो तुझसी, यथामती करुणीया. पूर्वाध्यायाचे अंती जाण. शुंभ निशुंभ दोघे जण. चंडमुंडा ते आज्ञापून, पाठविते जाहले. आज्ञा होताची दैत्या लागुनी, असंख्यात भरले गगणी. चतुरंग सेना घेऊनी, चंडमुंड निघाले. वाजी वारण रथपदाती, सेना समुद्र लोटला शिती. गर्जना परिसरोनी देवजाती, भयभीत जाहल्या. वाद्ये वाजती अनेक, दैत्य गर्जती भयानक. गगनातुनी किती एक, हिमाचली उतरती. अनेक शस्त्रे घेतली हाती, नग्न शस्त्रे जगमगती. एसिया परी वीर धावती, लक्षांचे लक्ष ते दवा. क्रोधायमान जो प्रचंड, म्हणोनी नाम असे चंड. शत्रूं ते करी खंड विखंड, म्हणोनी मुंड म्हणती तया. ते जाऊनी पर्वतावरी, विलोकिती त्याचे शिखरी. देवी बैसली सिंहावरी, किंचित हास्य करीतसे. अष्टभुजा बाण मुसळ, शंखचक्र घेतला शूळ. कार्मुक घंटा आणि लांगल, अष्टायुधे शोभती. ऐसे पाहुणी देवी प्रती, उद्योग करीते जाहले किती. देवीसी न्यावे निश्चिती, शुंभाजवळी एकदा. ओढोनी धनुष्य लाविले शर, कित्येक धावले खडगधर. जाती तिच्या समीप असुर, हल्लकल्लोळ मांडिला. एक म्हणती धराधरा, कोणी म्हणती मारा मारा. काही धावले करुणी त्वरा, शस्त्रे टाकती तिजवरी. वृक्षपाषाण जुगारिती, तिच्या अंगावरी पडती. पुष्पप्राय ते लागती, न गणित त्याते जगदंबा. तेव्हा भवानी कोप करी, मारू भावी सकळ वैरी. क्रोधे करुणी ते अवसरी, तिचे मुख काळे जाहले. म्हशीसारखे काळे वदन, रुकुटी कराल दिसे जाण. तेव्हा तिच्या कपाळापासून काली उत्पन्न जाहली. त्या कालीचे वदन कराल, करी खडग पाश अतिचंचल. गळा नरमाळा केवळ, भयंकर शोभतसे. विचित्र खटवांग जिचे करी, जी व्याघ्रराचे चर्म पांघरी. शुष्क मांस अतिभयंकरी, मेघा ऐसा रवजिचा. महाविस्तारले वदन, जिव्हा लळलळित भीषण. निमग्न जिचे आरक्त नयन, क्रोधायमान सर्वदा. हांक मारिता क्रोधावेशा, नादे भरल्या दाही दिशा. मग व्यंगे करीती प्रवेशा, असुर सैन्य माझारी. असुरांचे सैन्य सकळ, भक्षिती झाली उतावेळ. घंटेसहित गज तत्काळ, शतावधी भक्षिले. अंकुश महात वीर सकळ, त्यांसहित हस्तीचा मेळ. एकाची हस्ते घेऊनी तात्काळ, मुखी घाली आपुल्या. मुखी घालोनी चावी सत्वर, अश्वांसहित भक्षिले वीर. सारथ्यांसहित रथ अपार, भक्षिती झाली ते काळी. इच्छा मात्रे मुख पसरी, सैन्य घातले मुखांतरी. केशांते धरुनी झडकरी, किती एक ते भक्षिले. ग्रीवेत धरुनी किती एक, मुखी घालोनी चाविले देख. पादे रगडोनी अनेक, मारिती झाली क्षणार्धे. उरे करुणी कित्येकांसी, काली मारिती झाली असुरांसी. त्यांची शस्त्रास्त्रे व्यंगेसी, भक्षण केली सर्वही. असुरांचे ते सैन्य सर्व, मारिता विराही टाकिले गर्व. सहस्र लक्ष अर्व खर्व, असंख्यात भक्षिले. खडगाने किती एक मारिले, कित्येक खटवांगे ताडिले. काही दंताग्रे विनशिले, सैन्य मर्दिले सर्वही. ऐसे देखोनी धावला चंड, शरवर्षाव करी प्रचंड. इतुक्यात येऊनिही मुंड, चक्रे टाकिली असंख्य. कालीने विक्राळ मुख पसरून, चक्रे गिळली सर्वही जाण. तिचे मुखी शोभायमाण, कैसे दिसती जाहली. जैसी सूर्याची बिंबे अनेक, घणोदरी शोभती देख. पुन्हा कालीने पसरुणी मुख, प्रचंड हाक मारिली. पसरट मुख अतिविशाळ, दाढा जिव्हा बहुविक्राळ. सिंहा ते उडवूनी तात्काळ, चंडावरी धाविनली. केशी धरुणिया सत्वर, खडगे छेदिले त्यांचे शिर. मुंड धावला यानंतर, चंड पडला देखोनी. मुंडातेही खडग मारून, भूमिसी पाडीला न लागता क्षण. तेव्हा जे काही उरले सैन्य, ते दाही दिशा पळाले. असुरदळी हाहाकार, तेव्हा जाहला प्रलय थोर. असो चंडमुंडांची शिरसत्वर, घेऊनी काली पातली. देवीच्या जवळी येऊनी, प्रचंड अट्टहासे करुणी. देवी कारणे ते क्षणी, काय बोलती जाहली. म्या तुझे हे चंडमुंड, पशु मारिले प्रचंड.
युद्धयज्ञी आता वितंड, शुंभ निशुंभा मारसी तू. ऋषी म्हणे सुरथा लागुनी, ती चंडमुंडांची शिरे पाहुनी, तया काली प्रती तच्छनी, देवी बोलती जाहली. तू चंडमुंडा ते मारुनी, त्यांच्या शिरा ते घेऊनी, येती जाहलीस म्हणूनी, चामुंडा हे नाम तुझे. या तिही लोकांचे ठाई, तू चामुंडा नामे पाही, विख्यात होऊनी तुझ सर्वही, आराधितील निश्चये. ऐसा प्राप्त होता वर, कालीसी आनंद होऊनी थोर, स्वयंमुखे जय जयकार, करीती झाली ते काळी. असो या प्रकारे करुण, देवीने काली ते करुणी उत्पन्न, चंडमुंडांचे करविले हनन, हेची कथन केले तुम्हा. आता पुढील अध्यायी निरूपण, रक्तबीजांचे करिले हनन, ते चरित्र अतिरसाळ जाण, श्रोतेजन परिसाहो. मूळ श्लोकांचा सर्व अर्थ, येथे वर्णिला यथार्थ, प्राप्त होय इच्छितार्थ, याच्या श्रवण पठन पै. भक्ती विनम्र देह करुण, जे सदा करीती देवी स्मरण, त्यांच्या सर्व आपदा निरसून, जाती क्षणमात्र न लागता. ऐसे व्यासाचे हे वचन, येथे संशय घेईल कोण, परी पाहिजे भक्ती निर्वाण, अनन्य भावे करुणिया. स्मरण मात्रे संकट जाय, मग चरित्रे केच्या अपजय, श्रवण पठने होय जय, भाव धरावा आवडी. देवीने जैसे बोलाविले, तेसेची येथे वर्णन केले, सज्जनी पाहिजे परिसिले, कृपा करुणी सर्वदा. त्या देवी कारणे नमस्कार, आमुचे असोत वारंवार, देवीचा हा ग्रंथ करणार, निमित्त राम द्विज जाणा. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वती व्याख्याने सप्तमोध्याय. श्री जगदंबार्पणमस्तु. दुर्गा सप्तशती अध्याय. वा श्री गणेशाय नमः. श्री महासरस्वते नमः. सुरथराजा कृपापात्रा, मेधा ऐकवी देवी चरित्रा, मार्कंडेय शिष्या पवित्रा, कथा विचित्र सांगत असे. सूत शौनका करी कथन, सर्व ऋषी करीती श्रवण, तिची कथा तुम्हा सांगेन, एकाग्र चित्ते श्रवण करा. रणी पडिल्यावरी चंड, मृत्यू पावला असता मुंड, उरले सैन्य जे का प्रचंड, रणी पडले असताही. तो दैत्यश्वर शुंभ जाण, तत्काळ झाला क्रोधायमाण, तैसा निशुंभही आपण क्रोधायमाण झाला. ते दोघे प्रतापी केवळ, त्यापुढे काळपी कापे चळचळ, शुंभे बोलावूनी दैत्यदळ, त्यांते सांगता जाहला. दैत्यांमध्ये थोर थोर, शायशी मुख्य सरदार, उदायुध नामे असुर, किंवा उदायुव असती जे, ते आपापली दळे घेऊन, आजी निघोत युद्धा लागून. चंडिकेशी युद्ध निर्वाण, करणे आहे रणांगणी, आजी माझे आज्ञे करुणी, निघावे शस्त्रास्त्रे घेऊनी. पाठीमागे न राहावे कोणी, हिची आज्ञा समजता. कंबुसंगेचे असुर 84 महासरदार, अथवा जे कंबू नामे दैतेश्वर, राजे मनविती आपणा. जे युद्धी महादुर्धर, प्रलय रुद्रासारिखे क्रूर, असंख्य सेनेचा अधिकार, एका एका जवळके. ते सर्व आपुली सैन्य घेऊनी, आजी निघोत युद्ध लागुनी, शस्त्रास्त्री युद्ध सर्वांनी, चंडिकेशी करावे. दैत्यकुळे 50 प्रबळ, कोटीवीर्य नामे केवळ, अथवा 50 कोटी सकळ, असुरकुळे जाणावी. पोटभेद करुणी अर्थ, तो तेथ काढिला यथार्थ, ज्यासी ये संशय त्याने भाष्यार्थ, अवलोकन करावा. असो 50 कोटी असुरकुळ, तितुकेही राजे सकळ, महापराक्रमी केवळ, दैत्य दुर्धर काळासी. असंख्य सैन्याचा अधिकार, एका एकासी असे साचार, ते आजी निघोत सत्वर, युद्ध लागी सज्जोनी. धम्र नामाचे दैत्य अद्भुत, त्यांची कुळे असती शत, ती युद्धा लागी सत्वर निघोत, माझे आज्ञे करुणिया. एका कुळाची संख्या केवळ, 71 शतराजे सकळ, तो सर्व आप्तांचा मेळ, कुळ ऐसे म्हणती तया. कुळ पुरुष दुसरा अर्थ, समुदाय म्हणती यथार्थ, असुरशुंभ बोलिला समर्थ, तेची ऐका सर्वही. कलकाचे वंशी जाहले, कालक नामा ते पावले, ते काळा ते कथू लागले, कोठे पळसी म्हणोनी. ते कालक महाअसुर, युद्धा निघोत सत्वर, स्वसैन्य घेऊनी अपार, चंडिकेशी झुंजावया. दुरुधाचे वंशी जन्मले, दौर ऐसे नाम पावले, आजी युद्धा निघोत बले, सैन्यासहित आपुल्या. जे मरुवंशी जन्मती, मौर्व नामा ते पावती, ते युद्धा निघोत निश्चिती, आजी आपुल्या सैनेशी. जे कालिका वंशी उत्पन्न, कालिकेय नामाभिधान, ते सर्वही असुरगण, युद्धा लागी निघोतकी.
हिची आज्ञा समस्तांसी युद्धासी निघावे व्यंगेसी, घेऊणी अपार स्वसैन्यासी देवीसह युद्ध करा. यापरी सर्व आज्ञापूर्ण असुरपती शुंभ जाण, जयाचे भयकृत शासन तोही निघता जाहला. असंख्यात महावीर घेऊनी निघाला सत्वर, चतुरंग सेना अपार अंत नाही मोजिता. ते सैन्य अति भयंकर अनेक मायावी असुर, दाही दिशा पृथ्वी अंबर भरुणी अपार चालिले. असंख्य असुर घेऊनी शुंभासुर आला युद्धा लागुनी, ऐसे चंडिकेने पाहुनी टनत्कार करीती जाली. देवी धनुष्याचा टनत्कार तेने भरले सर्व अंबर, भूमिसी कंप सुटला थोर शेष धरू शकेना. त्यात सिंहाची आरोळी नाद भरला ब्रह्मांड गोळी, त्यात घंटानाद ते काळी करीती झाली जगदंबा. धनुष्य सिंह घंटाचा ध्वनी नाद भरला दिग्गज करणी, तो नाद ब्रह्मांडी ऐकोनी देव भयभीत जाहले. तेव्हा पसरोणी आमुख चामुंड देती जाहली हाक, भयभीत 14 लोक होते जाहले ते धवा. त्यात वाद्याचे गणचक्र दैत्यांच्या हाका आणि वार, दिग्गज शेष काळ समुद्र टाकू पाहती मर्यादा. देवी सिंह काली चंडिका अवघी मिळवणी या देखा, महाक्रोधे दैत्या सकळिका नाश इच्छिती जाहली. त्यानंतर नरेंद्रा जाण जे होते जाहले वर्तमान, सांगतो मी तुझ लागून एकाग्र चित्ते अवधारी. सर्व दैत्याचा व्हावा नाश, व्हावा सर्व देवांचा उत्कर्ष, म्हणून शक्ती अवकाश सर्व देवांच्या पातल्या ते. ज्या देवांचे जैसे रूप बळ, तैशाची त्यांच्या शक्ती केवळ, हरिहर ब्रह्मादी सकळ शक्तिरूपे पातले. इंद्र स्कंद वराह नृसिंह याही देवांच्या शक्ती सर्व, घेऊणे आपापले वैभव रूपभूषण वाहनादी. चंडिकेसी सहाय्य होऊन करावे दैत्यांचे निर्मूलन, यास्तव शरीरापासून निघून युद्धा लागी पातल्या. हंसयुक्त विमानी बैसली स्फटिकमाला हस्ती धरली, कमंडलूने शोभा दाविली एक हस्तीत जियेच्या. ऐसी ब्रह्मशक्ती ब्रह्मांनी ब्राह्मी म्हणती तिये लागुनी, चतुर्मुख रूप धरोणी युद्धा लागी आली असे. माहेश्वरी शक्ती जाण ऋषभारूढ आली होऊन, एक हस्ती त्रिशूळ घेऊन पंचमुखी शोभली. सर्पांची वलयभूषणे बहुत, चंद्ररेखा भाळी शोभत, युद्ध करावे दैत्यांप्रत म्हणून येती जाहली. कुमाराची शक्ती जाण षण्मुखे शोभे आपण, हस्ती दिव्य शक्ती धरून मयुरावरी बैसली. ती स्कंदाचे रूप धरोणी देवीसी सहाय्य झाली येऊनी, असुरांच्या वधा लागुनी येती जाहले कौतुके. तेसीच वैष्णवी शक्ती गरुडावरी झाली बैसती, शंखचक्र गदा हाती खडगधारी पातली. यज्ञवराहाचे रूप जाण घेता जाहला नारायण, ती वाराही शक्ती आपण येती जाहली युद्धसी. नारासिंही नृसिंहाची शक्ती येती जाहली साची, जिचे जटेने ताडितांची रिचवली नक्षत्रे. निघाल्या तेजाच्या त्याया तेने विजा जाती करपोनिया, दैत्य जळती ठाईचे ठाया पळो लागले सर्वही. वज्रहस्ता इंद्रशक्ती ऐरावतारूढ शोभती, सहस्र नेत्रे विराजती शक्र जैसा तैसी असे. या प्रकारे इतुक्या शक्ती मिळाल्या असता निश्चिती, तेथे प्रकटला उमापती प्रलय रुद्र त्या काली. सर्व शक्ती सहित जाण मिळोनी बोले पंचवदन, आता करावे दैत्यहनन चंडिकेत्वा निर्धारे. इतुक्यात देवी देहापासून निघाली शक्ती अतिभीषण, तिचेही नाम चंडिका जाण अनंत शिवा वेष्टितजी. ती अत्युग्र शक्ती भारी असंख्यात गर्जना करी, म्हणे सदाशिवा अवधारी दूतत्व तुम्ही करावे. मी असे अपराजिता तू धूम्र जटिल तत्वता, ईशान शंकर तू अनंता तरी एका आता करावे. दूत होऊनी जाई वेगे शुंभ निशुंभाचे पार्श्वभागी, अतिगर्विष्ठ दानवा लागी बोध तुवा करावा. अन्यही जे जे दानव तया संगे असती सर्व, त्या सर्वांचे असम्य भाव होय ऐसे करावे. त्रैलोक्य इंद्राने भोगावे तुम्ही पातळा लागी जावे, देवांनी यज्ञ भाग सेवावे उचित या काळी. जीविताची आस्था असेल तरी हेची तुम्ही कराल, नाहीतरी मृत्यू पावाल संशय नाही सर्वथा. तुम्ही युद्धाची इच्छा धरून युद्ध कराल अतिदारुण, तरी माझ्या शिवा संतोषुण मांस तुमचे भक्षोतका. देवीने या प्रकारे सांगून शिवासी पाठविले जाण, म्हणून तिचे नावाभिमान शिवदूती जाहले.
ती शिवदूते शिवरूपिणी विख्यात होती झाली जणी. असो तेव्हा शिव जाऊनी दैत्यांशी सांगता जाहला. तुम्ही जावे पाताळासी इंद्रे भोगावे स्वर्गासी. ऐसे करुणी दैत्यांसी क्रोध येता जाहला. युद्ध करावया लागोनी असंख्यात शस्त्रे सज्जोनी. जेथे होती कात्यायनी तेथे पातले सर्वही. कतराज ऋषींचे गोत्र त्यासी कात्य म्हणती सर्वत्र. त्यात उत्पन्न झाली पवित्र म्हणोनी कात्यायनी ती. त्या देवीवरी असुरपती नाना शर वर्षाव करीती. शूल परशु चक्र शक्ती हाणती तेव्हा निशंक. गुप्त प्रगट युद्ध करीती दैत्य अनेक स्वरूपे धरिती. विचित्र आसुरी माया दाविती नाना वाहनी बैसोनिया. देवी आपल्या शरे करुण सर्वही टाकी निर्दाळून. तेव्हा देवीची लीला पाहून आश्चर्य करीती सुरवर. तैसीच अग्रभागी काली शूलघाये करी विकळी. खटवांग तांडणे दैत्य मेळी प्राण टाकिले क्षणार्धे. ब्रह्मशक्तीने जल शिंपोण किती ऐकांचे घेतले प्राण. तथापि कमंडलू पूर्ण जल काही आटेना. रुद्रशक्तीने मारुनी त्रिशूळ विध्वंसिले असुरदल. वैष्णवी चक्रे दैत्य तत्काळ असंख्यात निवटितसे. कुमाराची शक्ती कौमारी शक्ती टाकोणी दैत्य संवारी. इंद्रशक्ती वज्रे सत्वरी दैत्य आटित ते धवा. रक्ताचे पूर वाहती दैत्य पडले नेनो किती. मार्ग तेव्हा न चले निश्चिती कबंदे नाचती अपार. गजरथ अश्वपदाती वीर रक्तपुरी वाहती अपार. वाराहीने मारुनी तुंड प्रहार दैत्य अपार मारिले. दाढे करुणी चक्रे करुणी वाराही टाकी संवारुणी. नृसिंह शक्ती विदारुणी नखे दैत्या मारितसी. तैसेची तियेने ते काली असंख्य बक्षिल्या दैत्यावली. जिच्या तेजाची ये अनली दग्ध होती क्षणमात्रे. नृसिंह शक्तीची गर्जना ऐकोणी दैत्य टाकती प्राणा. चंडाट्टहास करिता नाना दैत्य पडती रणभूमी. शिवदूती नादे करुण दैत्य टाकी संवारुण. भूमिसी पडले ते भक्षोण निर्मूल केले सर्वही. असो या प्रकारे मातृगण शोभ पावला अति दारुण. ऐसे पाहता सैन्य जाण पळते जाले दशदिशा. पळाले पाहुनी असुरराज मग धावला रक्तबीज. क्रोधे युद्ध करावया सहज देवी सवे ते दवा. त्याच्या शरीरापासून जेव्हा रक्तबिंदू पडे मेदिनी. त्यासारिखा दैत्य तत्क्षणी उत्पन्न होय ऐसा तो. तो हस्तकी गदा घेऊन युद्धासी धावला न लगता क्षण. इंद्रशक्तीने वज्र मारोण ताडन केले तयासी. तेव्हा सहजची रक्त पडता भूमी. दैत्य उद्भवले तद्रूप पराक्रमी. ते शस्त्रे घेऊन युद्धधर्मी प्रवर्तले सर्वही. त्यांच्याही देहापासून निश्चित जितुके रक्तबिंदू पडत तितुके दैत्य होती समस्त रक्तबीजा सारिखे. त्याजसारिखा पराक्रम क्रोधाने करीती संभ्रम. नाना शस्त्रे लक्ष्मीवर्ण देवी लागी ताडिती. इंद्रीने वज्रे करुण रक्तबीजाचे मस्तक केले चूर्ण. रक्त पडताची दैत्य उत्पन्न सहस्रावधी जाहले. वैष्णवी मारी चक्र धरुण इंद्रशक्ती गर्देने करिताडन. रक्त पडता भूमीसी जाण असंख्यात होती ते. कुमारशक्ती वराहशक्ती रुद्रशक्ती नृसिंह शक्ती चामुंडा आणि शिवदूती युद्ध करित्या जाहल्या. आपुली शस्त्रे घेऊन संग्राम करी मातृगण. परी दैत्य असंख्यात होऊन जग सर्वत्र व्यापिले. तेव्हा ऐसे कौतुक झाले स्वर्ग मृत्यू पाताल व्यापिले. स्थान रीते न नाही राहिले या त्रैलोक्य माझारी. रक्तबीज जिकडे तिकडे पाहुणे देवांसी पडले साकडे. ब्रह्मादी भयचकित वेडे होते जाहले सर्वही. ऐसे पाहुणी तेव्हा चंडिका काली ते बोलती जाहली देखा. म्हणे मुख पसरोणी सकळिका रक्तबिंदू ते प्राशन करी. रक्तापासून उत्पन्न असुर त्या ते भक्षण करी सत्वर. तुझ सांगितला हा प्रकार करिता मरण पावेल तो. ऐसे सांगोणी देवी त्वरित शूल घेऊनी असे मारित. काली मुख पसरोणी गिळित रक्तबिंदू ते काली. रक्तबिंदू न पडे मही तेव्हा दैत्य आटले सर्वही. असंख्यात बक्षिले पाही मुख पसरोणी कालीने. एक उरला तो गदा पाते ताडिता झाला देवी ते. देवीनं गणोनिया त्याते ताडिती झाली पुनरपी. त्याच्या शरीरापासून निघाले जे रक्तकण कालीचे मुखी पडिता उत्पन्न मुखात दैत्य जाहले. त्या ते चावुनी काली बक्षित जे जे रक्ताने उत्पन्न होतं. एवं चामुंडेने समस्त रक्त ज्याचे भक्षिले.
देवीने शुलादी बाण त्यासी मारोनी पाडिला भूमीसी. तेव्हा जय जयकार आकाशी पुष्पवर्षावही जाहला. सर्व देवाते हर्ष जाहला. मातृगणही नाचू लागला. रक्तप्राशने मदतयाला होता जाहला बहुसाल. असो या प्रकारे करुण केले रक्तबीजांचे हनन. आता पुढील अध्यायी मरण निशुंभाचे होईल पै. व्यासे जैसे वर्णन केले आणि देवीने जैसे बोलाविले तैसेची येथे निरूपले. संशय नाही सर्वथा. याचे करिता श्रवण पठण सर्व संकटे जाती निरसून. श्रवण करी देवी आपण भक्तांजवळी बैसोनिया. चंडिके तुझे नमस्कार माझे असोत वारंवार. राम तव चरणांचा किंकर शरणागत सद्भावे. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वती व्याख्याने अष्टमोध्याय. श्री जगदंबार्पणमस्तु.